आणि बाहेर बसलेले सगळी वडीलधारी माणसं बंधनं, भगिनीनं आणि कोणत्या शब्दात मराठीचा मी तुमचा आभार मानू शकतो? 2:30 वाजल्यापासून तुम्ही ते बसला. देशातील एक नवीन उच्चांक असेल. निवडणुकीसाठी प्रचारार्थ एवढी तास लोक थांबतात. खरंच एक रेकॉर्ड आहे. तुम्हाला कोणत्या शब्दात धन्यवाद म्हणाल, पण त्यापेक्षा मी ईश्वराला, माझ्या रामेश्वराला प्रार्थना करतो, या सर्व जनतेला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या सर्व इच्छा माझ्या रामेश्वराने पूर्ण करावे असं गाणारी रूपी प्रार्थना आणि माझ्या भक्तांना सुरू. बांधवांनो, जास्त वेळ घ्यावंसं वाटत नाही, कारण 2:30 ते आता रात्रीचं जेवणाचा वेळ गेला. आम्ही जेवलो नव्हतो, पण मी वेलगुरला निघालो. माझ्या गाडीत बरंचसं खायचं असतं. त्याला डायबिटीस आहे, मलाही घ्या. मग मी डबे फोडले, साहेबांना बदाम दिला, मी पिस्ता खाल्ला. मग पाणी पियालो, निघपर्यंत आम्ही आलो. बांधव हे का करतोय आम्ही? हे कोणासाठी निवडणूक एवढं गांभीर्याने का घेतो आम्ही? हे जनतेने ओळखला पाहिजे. ओळखलं आता आता ही निवडणूक आपल्यासाठी सर्वांसाठी महत्वाची आहे. या निवडणूक आपण चुकलो, परत माहितीचं सरकार आलं नाही, परत आपण मागे चालणार. आणि 2 वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. एक प्रकल्प आला, एक योजना आली, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, ही पायाभूत सुविधा आल्या. काय एवढंच काय? त्या काळात अतिवृष्टी झाली, जास्त पाऊस पडला, रस्ते वगैरे बरेच शेती सरकार सगळं नुकसान झालं. मी पैसे मागितले, 25 कोटी सँक्शन झाले, पण या महाशयाने सिंधुदुर्गाला दिले. त्या माणसाचं म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे काय संबंध? कोकणाचा नेहमी येतो, बडबड करून जातो, काय योगदान कर सांग ना. असं आमचे केसरकर बोलत होते. काय बोलत होते? त्यांनी ज्या 3 टर्ममध्ये आमदार, मंत्री म्हणून जी कामं केली आणि भविष्यात होणार आहे त्याची यादी सांगतो. उद्धवा 2-4 तरी नाव सांगले, तू केलेली काम सांग तरी. कोण गरीब मला 5 किलो धान्याला पैसे दिले, कोणाच्या मुलाची फी भरली, सांग ना. मी उमेदवार नक्की शेवटी येणार, पण हा माणूस का लावा? कणकवलीला उभा आहे नितेश राणे, टीका कोणावर? केसरकरवर. तिथे का नाही नितेश राणेवर बोललास? मालवणला गेला, तिथे उमेदवार निलेश राणे बोलला नारायण राणेवर. आणि इथे आले त्याचे खास मित्र, फार सख्य होतं, कानातच बोलायचं पाहिजे. याच्यावर काय बोलला, नक्कल करतो. अरे वय वर्ष किती, शिवसेनेचा प्रमुख आहे, औपचारिक, बौद्धिक, विकासात्मक बोला बाबा. पाटील एखादा नेता आहे, कुठलाही नेता या देशाला आला तो विचाराने जिंकायचा प्रयत्न करतो. विचाराने. कर्तृत्व काय आहे, मी काय केलं माझ्या कारकिर्दीत आणि काय करणार तू सांगतो. मी सांगणार तसं जाणार नाही. बांधव टीका करायला चांगले शब्द मराठीत आहेत. काही बोलतो, बोलतो ते बोलतो, केसरकरना बोलतो, एकनाथ शिंदेना बोलतो, नारायण राणेला, आणि मोदी अमित शहाची सोबत बोलतो. पात्र तर चुकून झाला असते बाबा मुख्यमंत्री, तुझ्याकडे पात्रता नाही मला माहिती आहे. 39 वर्ष मी शिवसेनेत राहिलो. 39 वयाच्या 15 वर्ष शिवसेना, 18 वर्ष करून फॉर्म भरून सैनिक झाले. 39 वर्ष होतो. तुला चांगलं माननीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना काढली.
त्या वयात आम्हाला वाटलं देशासाठी आणि मराठी माणसासाठी काम करायला हा योग्य पक्ष आहे. आम्ही जाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं, आम्ही काम केलं. साहेबांनी ओळखलं माझ्या सरकारने एक शेतकऱ्याचा कणकवली वरवडे गावात मुलगा त्यांनी पाहिलं किती पदवी, शाखा प्रमुख, नगरसेवक, बीएसटी चेअरमन, आमदार, मंत्री, 12 खात्याचा मंत्री झाला महाराष्ट्रात. मी मुख्यमंत्री 6 वर्ष विरोधी पक्ष नेता, 1 वर्ष कोणाला मिळत नाही, परत आमदार. आणि मग माझं या माणसाचं पटलं नाही. साहेबांना एक साप आणि पत्र लिहिलं, हातात दिलं. साहेब मी चाललो, मी शिवसेना सोड. नाही ऐकून घेतलं अजिबात नाही. तुमच्यामध्ये तुमच्या मुलामध्ये मला भांडण लावायचं नाही, पण त्याचं आणि माझं नाही पटायचं. नाही शेवटी कोकण माणूस स्वाभिमान असतो ना. एवढं सकाळी परत 8 वाजता फोन आला, नारायण शांत झालास का? साहेब शांत होण्याचा प्रयत्न, काम करू देत नाही, व्यत्यय आणतो. बघ विचार ठीक बांध. आणि बाळासाहेबांनी 45-46 वर्षात शिवसेना सत्तेपर्यंत नेली. केंद्रात खासदार पाठवले, मंत्री झाले. या माणसाने 2 वर्षात शिवसेना संपवली. शिवसेना संपवली. आता थोडस राहिलं, आकसत चाललाय. आकसत 40 डोळं समोर गेले त्या हॉटेलमधून. तुम्ही पण होता का 40 मध्ये? गुवाहाटीला पहिले पोहोचते आहे, कारण मी पाहिलं टीव्ही किंवा माईकवर हेच बोलत होतो. बांधव म्हणून त्याला काय वाटत नाही. अरे बाळासाहेबांनी एवढे वर्ष कष्ट, मेहनत, परिश्रम केले. मराठी माणसाची सुरुवात ते मुंबई महाराष्ट्रात वाढवली. हिंदुत्वाला त्यांनी आवाज दिला. हिंदुत्वाला कोणी हिंदुत्वावर बोलेल आणि तर माझ्याशी गाठ. ते हिंदुत्व साहेबांचं, ते हिंदुत्व. हा माणूस 2019 निवडणूक झाली, भाजपबरोबर युती होती. एवढं मॅडम तुम्हाला जास्त माहिती, युती होती. आणि निवडून आल्यावर पवार साहेबांनी बोलवलं, गपचूप गेला, न सांगता आम्हाला गेला. आणि पवार साहेब फाशी टाकत असतात. वय वर्ष 84, पण ते थांबत नाही. चालता येत नाही ते चालतात, बोलता येत नाही ते बोलतात. आणि नको ते बोलतात. त्याने उद्धवला सांगितलं, अरे उद्धव शिवसैनिक कशाला, तू स्वतः मुख्यमंत्री. ठीक आहे, मी पत्नीला विचारतो आणि उद्या सांग. विचार कोणाला, तज्ञाला, विचारवंताना, महाराष्ट्र ओळखतो त्याला विचारला पाहिजे. पत्नीला नवरा मुख्यमंत्री होच म्हणणार ना, नाही म्हणणार. आणि रश्मी सारखी म्हणजे व्यक्ती दुसऱ्याशी परत गेले. संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य आणि उद्धव चौघ गेले. संध्याकाळी बोलवलं, त्यांचा बंगला आहे नेपिन्सी रोडला, शरद पवार. काय म्हणणं तुमचं? उद्धव नाही साहेब, तुम्ही म्हणता माझी तयारी आहे, यावेळेला शिवसैनिक नको, मी सोड. त्यांनी संजयकडे पाहिलं, संजय काय बोलला ना, तर त्याला पण व्हायचं होतं. आदित्य ठीक आहे बरोबर. आणि हॉलकडे मीटिंग, जॉईंट मीटिंग होती, मुख्यमंत्री घोषित करायची. शरद पवार पहिलेच बसले आणि खाली उतरले पत्रकार. जो 100च्या घरात पत्रकार हॉलच्या बाहेर होते. उतरला शरद पवार गेले. काय हो मुख्यमंत्री माहित नाही? उद्धव ठाकरे गायब करून टाकलं. उद्धव घरीच आहे, गायब करून. असे मुख्यमंत्री मी 39 वर्ष, मला माहिती कोण. मी पक्ष सोडणं अजून एक कारण आहे. बाळासाहेब एकटे बसले होते, जप करत होते. मी गेलो, नमस्कार केलो. साहेब मला नारायण पेशी बोलायचं. बोला साहेब, मी राजकारणातून निवृत्त आहे. साहेब असं ना साहेब,
तुम्ही निवडून होणार तर आम्ही काय करणार? जर थोडा वेळ बसा प्लीज, थोडे उठू ना थोडा. आणि मग मला म्हणाले नाही नारायण, मी निर्णय घेतलाय साहेब, योग्य निर्णय. मग मी मनात बोललो, मग कोणाचं नेतृत्व करायचं? त्या शेवडा माणसाच्या, शेवडा म्हणजे उद्धव, एकाच माणसाला म्हणतो देश शेवडा माणूस. कारण सांगतो मी त्याला चढून, मी अपोजिशन लीडर होतो साव, तेव्हा बाहेर पडला घराचे 2000 सालच्या बाद नंतर बाहेर पडला. तेव्हा साहेब बोलले मी थांबणार, हा भाषणाला जायचा वेगळ्या ठिकाणी. मला कोण साहेब पुढे मी एवढं मी विधान भवनात बसलो ऑफिसवर, ते काम करा ना, मी साताराला चाललोय, पाटबंधारे प्रकल्प वगैरे थकले त्याबद्दल मला बोलवलं. मग ठीक आहे, मी टिपण्या पाठवायचं आणि भाषेत कसं. त्या साताऱ्याला त्या वेळेला 60,000 कोटीची आवश्यकता होती माझी टिप्पणी. जे सुरू झालेले प्रकल्प आहेत त्याला 60,000 कोटी पाहिजे. याने भाषणात बोलतो 6,000 कोटी ही सगळे धरणं पूर्ण होतील, सरकारने 6,000 कोटी. सगळे बोलले 60,000 कोटी पूर्ण 6,000. हो मी एवढं साहेब तुम्ही काय बोलत जात तिकडे 60,000 चुकलंच माझं. ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन शून्यता माणसाला, फायनान्शियली आर्थिक बाबीवर काय माहित नाही. एकदा तो आणि मी डवरा चालवतो छोट्या विमानाने, मला म्हणतो साहेब तुम्ही फक्त जीडीपी म्हणजे काय हो? मुख्यमंत्री म्हणाले जीडीपी माहिती नाही, पर कॅपिटल इन्कम माहिती नाही. हे फॅक्ट आहे, मी माझ्या पद्धतीने नाही, मी काय उद्धव ठाकरे नाही, घर भरतच नाही. ते असं करतो आया दोन वेळा मला कळत नाही, मी हात 2 वेळा करतो. तसे पत्रकार मुंबईच्या विचार हो राणे ते उद्धव ठाकरे स्टेजवर दोन्ही हातवर करतात. कारण काय होय ते म्हणतात अरे आपण काय पोट भरला एवढं आणायचं आणा, मातुश्री जागा आहे, बेसमेंट आहे. काय बोलतोस तू? इथे आला सिंधुदुर्गाचा विकास, सिंधुदुर्गातील जीवनमान लोकांचं सुधारेल, मुलांना दर्जेदार शिक्षण म्हणून अधिकारी होतील, IAS IPS, फॉरेन सर्व्हिस, हॉटेल मॅनेजमेंट असं काय शिकतील, लाखाच्या घर पगार असं का बोलला? तिथे प्रकल्प कुठे मी आणले का बोलला नाही. केसरकर एक नशीब नारायण राणे उरलं तर काय मोदी आणि तुझी लायकी नाही, तू बोलूच नको. मी फक्त 23 पर्यंत थांबतो. पहिल्यांदा तो बोलला नाही, आम्ही मायावर बोलत नाही. खड्ड्यात गाडी आणि मच्छर मारली असते, खड्डा खाण्याला पण टिकाव धरायला ताकद लागते, माती खेचायला पावडा ताकद लागते. तर तू 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, मंत्रालयात 2 दिवस तुम्ही साहेब म्हणालात ना मगाशी मी तुम्ही माझ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स बोला करू नका, प्रत्यक्ष भेटा. तो पण व्हिडिओ कॉन्फरन्स करत राहिला, गेला असं काय करा, प्रत्यक्ष भेटा बरं. असं लोकांना भेटायचं बोलायचं. मग एकदा ह्याच्यामध्ये वेंगुर्ल्याला लोक येत होते, फोटो काढत होते. तेवढा एक मुलगा आला, साहेब काय रे नाही फक्त फोटो आला, आनंद मिळतो. ते केलं पाहिजे लोक, हेच तर काम आहे, हेच काम आहे. काम दिसली पाहिजे. मी 90ला आलो ना गेला, दरडोई उत्पन्न किती होतं? 35,000. आणि आज विचारा 2.5 लाख आहे, 2.5 लाख. असं वाढत नाही. बघा रस्ते 90 सालापूर्वी डोंगराचे वगैरे, पांढरी बघा, रस्ते बघा, ब्रिज बघा. कशाला हो? आमच्या मंत्री महोदयांनी सांग, हा तालुका कोणी केला हो? ना काँग्रेस ना उद्धव ठाकरे, नारायण राणेने महसूल मंत्री असताना केले. महसूल मंत्री ही सगळेजण यायचे साहेब तालुका, पण तालुका केला यांची सोड ना भेट सर म्हणजे तहसील कार्यालय एक करत काम करत बाकीचा मंत्री करत. पण यात हा या जोडा मार्का जन्मदाता मी
जोडा मी त्यामुळे इथे कोणी बोलवलं ते काम असलं मी अभ्यासाप्रमाणे काही लोक आले आम्हाला MIDC पाहिजे सगळी मुलं गोव्याला जातात नोकरीला हॅलो मी ही जमीन अडाणीची त्या शेतकऱ्यांना विचारावं महाराष्ट्रात एक दर आहे एक्विशन इंडस्ट्रीला सगळ्यात हायेस्ट दर मी आघाडीच्या शेतकऱ्यांना मी ऐकलं नाही सेक्रेटरीचं मी वाढवून द्या वाढवून दे आता उलट झालं आता कंपन्यावाले येतात दर कमी करून द्या आम्ही कंपनी आणतो चालतो दर कमी करून द्या आता तुमचं काम या दराने आमच्याकडे पेंडिंग लिस्ट करा 500 वेटिंग लिस्ट करा पण तू 501 मला घ्यायचं घे नाही ती पण जाईल हा तालुका जिल्ह्यात सगळ्यात जास्त गतीने डेव्हलप होणार आहे फक्त सहयोग सहकारी तुमचं पाहिजे कोणतं सहकारी बाहेरून कंपनी आल्या त्या कंपन्याने सहकार्याला साधं कुठे जमीन गेला सिंधुदुर्गात गेला ते एकच आमचा व्यवसाय ना ऐकून घे कशाला जमीन तुझी काय खडक आहे त्या जमिनीवर काय नाहीये त्या विमानतळ केला ना विमानतळ केला ज्याला माहिती विरोध इथे खासदार होते ना आता घरी बसले ते आंदोलन शेतकऱ्यांची जमीन आम्हाला विमानतळात द्यायची नाही मी एक दिवशी गेलो अधिकाऱ्यांना घेऊन बघूया ती जमीन कशी आहे शेतकरी 25 आणि बोललाच होता माहिती देऊ मी गेलो सगळं फिरलो खडकच मी त्या 2-4 रुपये गेल्यावर पुढे शेती करता जातो म्हणजे गवत पण रुजत नाही शेती कुठे वेळ आता विमानतळ होणार सांगा होणार विमानतळ झाला मंजुरी दिली आणली आणि तारीख डिक्लेअर झाली तिथे पण मस्ती आता खासदार गेला मंत्र्याला त्याला ज्याने सँक्शन दिलं ओ रविवार नको बुधवार घ्या त्या रविवारी मी साहेब घेतली होती म्हणजे मी कुठेतरी असावं बाहेर आणि त्यांनी उद्घाटन मी मंत्र्याला बोलत तारीख बदल कारण आमच्या पक्षाचा होता शिंदिया मध्य प्रदेश त्यांनी जर नाही बदलणार राणी तारीख घेते आणि आज आणि मला एक सांगतो मला हेलिकॉप्टर थोडं लेट झालं तोपर्यंत हे लवकर करा लवकर अधिकाऱ्यांना लाईन उभे होते रिव्हिट केस आहे एवढंच माझं लॅट झालं अधिकारी मला राणी येतात जरा थांब चालत आहे पण 2-3 मिनिटं लागतील खाई आलो ना नेमकी जागा त्याच्यात बाजूला मिळाली मी आपला प्रश्न उभा राहिलो काय राणे साहेब तुम्ही काय टीका करता असं काय टीका केली वाद जरा विचार काय टीका केली नाही असं मी म्हणणारच माझं काम आहे ते ठीक आहे प्रेझेंट आपली स्टेजवर परत हा माणूस रोज जमीन घ्यायला विरोध करत होता तो खासदार माईक घेऊन सूत्रसंचालन अरे मी बोललो हो आपले मुख्यमंत्री हा ठेकेदारांनी पैसे घेणारा तुमचा खासदार आहे या जिल्ह्यात डेव्हलपमेंट करायला विरोध करतो असा खासदार आहे त्याला बसवा खाली कारवाई करा त्याला बोलतोय त्याच्या खासदारात मुख्यमंत्री तोडत शब्द नाही कसं व्हायचं असे नेते असे मुख्यमंत्री नाही कधी नाही आमचा एकनाथजी शिंदे बघा एकनाथजी शिंदे आता योजना आली फार गाजते लाटकी बहीण 1500 वरून 2100 केले 1500 होते त्यावेळेची एक प्रेस कॉन्फरन्स यायची तर की रात्री घरी गेलो काय तोला तो बातमी अरे मेहनत घेतात बोलू कोणाची काय बातमी हा म्हणतो लाडकी बहीण योजना आम्ही सत्य आलो म्हणतो टाकू चारी बाजूने विरोध झाला आता जाहीरनामा त्यांचा आला तर आम्ही सत्ता आल्या 3000 रुपये लाडकी बहीण देणार ही सत्ता येणार दुकानात माल नाही आणि बोर्ड लावतात एवढ्या अरे पण माल भाव साखर नाही साखरेचे भाव 5 काय 25-35 रुपये त्याच्या दुकानात दुकान खाली होत येत आहे उद्धव ठाकरेची शिवसेना खाली होत येत आहे आता राहिले कोण 25 येत नाही आमदार त्याची सत्ता त्याची येत नाही शरद पवार नाही 4 वेळा मुख्यमंत्री होते
लाडकी बहीणसाठी योजना गरिबांच्या घरात बाबा 2100 रुपये जातील, धान्य येतील, खिचडी भरतील, हा सुज्ञ विचार नाही आला त्यांच्या डोक्यात. वय वाढून काय 4 वेळा मुख्यमंत्री केलं का काय? काँग्रेस घराणेशाही उद्धव ठाकरे म्हणतो तुझा आदित्य काय, साहेब तू झाला, तुझ्या नंतर आदित्य, ही घराणेशाही नाही. शरद पवारच्या घरात अर्धा डझन आता राजकारणात उमेदवार उभे आता. नेहरूंच्या इकडे 11 वेळा, राहुल गांधी 11 वेळा राजकारण 11. हे जे घराणेशाही फक्त राणे की हे उभे राहतात. तुझं काय झालं? गुणवत्ता आहे. निलेश हे एमकॉम करून पीएचडी केलं ते महाराष्ट्र इंडस्ट्री. निलेश लंडनला जाऊन MBA लंडनला जाऊन केलं आणि ते काम करतात महाराष्ट्र जिल्ह्यात. अरे मी जेवढी विधायक कामं केली, मेडिकल कॉलेज काढलं, 750 बेडचं हॉस्पिटल काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वृद्धाश्रम आहे, महिलांसाठी महिला उद्योग आहे. हे माझ्या पैसे हे कोणाचं नाही. अरे तुझा सख्खा भाऊ गेला रे लोणावळ्याला एकदम ऍक्सिडेंटनी, माधव बिंदू ठाकरे ऍक्सिडेंट गेला. हा तिथे लोणावळ्याला मीटिंग घेतली आणि म्हणाला बघा माझा भाऊ गेला अपघाताने, त्याचं हॉस्पिटल त्याला पोचेपर्यंत मृत्यू आला, तिथे हॉस्पिटल जवळपास पाहिजे, मी हॉस्पिटल बांधलं काय थापाड्या बांधलं. काही बोलतो कसंही बोलतो, पेपरवाले मला कळत नाही. एखादी बातमी लोकहित नाही, लोक कल्याण नाही, विकास नाही, काय बातमीचा उपयोग? खरी त्याला प्रसिद्धी. बरं आता सत्ता पण नाही, तेव्हा जाहिरात पण नाही. सांगा बांधव, मी सांगतो मी या जिल्ह्यात जोडी 90 पासून काम केली. पहिलं जेव्हा आलो मी 90ला आमदार झालो, 446 शिक्षक कमी होते शाळेमध्ये शिक्षक नाही, मुलं होती पण वर्ग नाही, अशी स्थिती. मी त्या शिक्षक भरते सरांना म्हणून गोष्टीला सांगू, एकाच वेळी 446. त्यानंतर वर्ग वाढून दिले आणि माझ्या निधीतून मी कॉम्प्युटर पण दिले प्रत्यक्षात. का? माझ्या इकडची मुलं मुली कॉम्प्युटर शिकू दे, ओळख होऊ दे. मला वाटतं हा माझा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब सुखी आणि समाधानी, आनंदी, समृद्ध असायला पाहिजे. म्हणून मी माझं काय हो, मी व्यवसाय का, माझा व्यवसाय अनेक प्रकारचे व्यवसाय. मला दुसऱ्याच्या खिशात हात घालायचं नाही. याचा डोनेशन मातृश्री गेल्याशिवाय हा घराच्या बाहेर पडत नाही. मी शिवसेनेत बोलतो, हा दौऱ्यावर जायचा. दौऱ्यावर गेल्यावर त्याचा पीए तो आता त्याच्यामध्ये शिवसेनेत नारे हा फोन करायचा माझ्या पीएला रवी शिव, हे रवी आम्ही नाशिकला आलो, जरा पैसे शिवसेनेत द्यायची. दौरा हा करतो आणि आमच्या पीएकडून 3 लाख मागून, एक दौऱ्याला 3 लाख. बरं गाडी त्याची पेट्रोल 3 लाखाचं लागतं, ते आम्ही जाऊ दे. एवढं करू नये. मी तुम्ही जर टीका करतो सांगा, माझी शपथ घेतो नारायण तू उद्धवकडे काही नजरेत पाहून नाही पाहणार, त्याला कोण मारेल? वेगळा तो दिसतो, हात पण जाणार नाही, मारायला गाल पण तसे लागतात ना. का हे ते मित्र होते, 5 जमायचे तेव्हा आम्ही कानात एकमेकांच्या बोलताना पाहिलं टीव्हीवर. आणि म्हणून 5 जवळ बघितलं. एकच मला सांगायचं, ह्या जिल्ह्यामध्ये दोडामार्ग आणि वेंगुर्ला त्याला प्रगतीला स्कोप. वेंगुर्लेला पण 5 पेक्षा जास्त 5 स्टारची लोकांनी जमीन घेतले. आपल्या दोडामार्गामध्ये पण एका ठिकाणी त्या भागाचं नाव आहे, राजन कुठला रे? अरे ते आपली जमीन आहे दर्ग, किती 1400 एकर जागा यासाठी ठेवली आहे. मला हॉस्पिटलला लागणाऱ्या मशिनरी इक्विपमेंट चे कारखान्या 500
त्या असोसिएशनच्या लोकांना दिल्लीला भेटलो, त्यांनी जागाही पाहून गेली. ते 500 कारखाने येत आहेत समजून मी ओरसला टेक्निकल सेंटर, आधुनिक टेक्नॉलॉजीचं नॉलेज, वैज्ञानिकचं नॉलेज आपल्या मुलामुलींना समजावं यावं आणि म्हणून ट्रेनिंग सेंटर बांधायला सेंटर बोर्डच्या पैसे 200. मग इथे ट्रेनिंग, इथे नोकऱ्या, 1 लाख नोकऱ्या तयार करावे म्हणून माझे प्रयत्न आहेत. आज उदयला सांगितलं फक्त परवानगी दिली तुमची MIDC की मी जन्माला घातली आणि मी म्हणतोय जमिनी चांगले भाव देतो. आता या हॉस्पिटल, ते आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल, ते मी त्या संबंधित मंत्र्याला भेटलो. आसामचे आहे ते आमचे माजी मुख्यमंत्री बोले सर आप तुरंत इसको अनुमति दो और आपको उद्घाटन को आना है. आता आचारसंहिता परत के मंत्री जाता ना एवढेच काय आपल्या जंगलात ग्रीनरी, आपल्या जंगलात त्या ग्रीनरीमध्ये औषधी वनस्पती पुष्कळ पुष्कळ. मी त्या डिपार्टमेंटला पत्र दिलं की आमच्या जिल्ह्यातले जंगलामध्ये औषधी वनस्पती शोधा आणि आमच्याकडे फार्मास्युटिकल MIDC होऊ दे. फार्मास्युटिकल कोणी केलं हो, कोणाला होतं? डोळे आहेत हो, पण डोळस कोणाला लागतो ना. आता कोणी उभं राहतो, मला आश्चर्य वाटतो. आमदार केला कोण उभं राहतं, नाव ऐकतो आहे ना नको. राजनीती ही माझी वस्ती, माझी वस्ती. काय नाही बनवलं हो त्याला, काय नाही. फक्त माझं एक ठिकाण उभं राहायचं